हॅलो स्टुडंट्स, हाव आर यू? आपण क्लास 12 मध्ये सॉलिड स्टेट टॉपिकमध्ये आज 5व्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. आपल्याला जनरली माहिती आहे की क्रिस्टल स्ट्रक्चर जे असतं त्याच्यामधले जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते एकदम क्लोजली पेस्ड असतात. एखादे पार्टिकल जर एकमेकाच्या जवळ असतील तर त्यांच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते सगळ्यात कसं असतं, स्ट्रॉंग असतं. मग याचा स्टडी करत असताना आपल्याला फर्स्टली स्टडी करायचा आहे की व्हॉट इज मीन्स बाय कोऑर्डिनेशन नंबर. की कोऑर्डिनेशन नंबर असतो म्हणजे काय असतं? The number of neighboring particles that touch any given sphere is its coordination number. की एखाद्या सेंटर ऑफ द स्पिअरला नेबरिंगला किती पार्टिकल टच आहेत किंवा स्पिअर किती टच आहेत म्हणजे त्या पार्टिकलचा कॉर्डिनेशन नंबर असतो. जसं की तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, सेंटरच्या पार्टिकलला जर अदर 6 पार्टिकल जोडलेले असतील तर त्याचा कॉर्डिनेशन नंबर 6 असेल. सेंटरच्या पार्टिकलला जर 4 अदर पार्टिकल नेबरिंग असतील तर त्याचा कॉर्डिनेशन नंबर हा 4 असेल. तसं याच्यामध्ये डेफिनेशन सांगितली पहा, द नंबर ऑफ नेबरिंग स्पिअर दॅट टच एनी गिवन स्पिअर इज इट्स कॉर्डिनेशन नंबर. की एखाद्या स्पिअरला जर नेबरिंग पार्टिकल किती टच आहेत ते म्हणजे त्या सेंटर स्पिअरचा काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर असतो. मॅग्निट्यूड ऑफ कोऑर्डिनेशन नंबर इज अ मेजर ऑफ कॉम्पॅक्टनेस ऑफ स्पिअर इन क्लोज पॅक स्ट्रक्चर. की एखाद्या कोऑर्डिनेशन नंबरची व्हॅल्यू म्हणजेच मॅग्निट्यूड, समजा 6 असेल तर 6 पार्टिकल अटॅच असतील, 4 असेल व्हॅल्यू तर 4 पार्टिकल अटॅच असतील. जेवढे स्ट्रॉंग कोऑर्डिनेशन नंबर असेल तेवढे ते पार्टिकल क्रिस्टलमधले कसे असतात, क्लोजली पॅक्ड असतात. मीन्स मॅग्निट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर इज अ मेजर ऑफ कॉम्पॅक्टनेस ऑफ स्फिअर इन क्लोज पॅक स्ट्रक्चर. जेवढा जास्त मॅग्निट्यूड असेल त्याचा, जेवढी कोऑर्डिनेशन नंबरची व्हॅल्यू जास्त असेल तेवढा त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमधले पार्टिकल हे क्लोजली पेस्ड असतात आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन देखील काय असतं, स्ट्रॉंग असतं. द लार्जर द कोऑर्डिनेशन नंबर क्लोजर आर द स्पिअर टू इच अदर. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर लार्ज असेल तेवढे त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलमधले किंवा क्रिस्टलमधले जे पार्टिकल असतात ते क्लोजली पेस्ड असतात. याला म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर. देन फर्स्टली स्टडी व्हॉट इज द क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. मग क्लोज पॅक्ड स्ट्रक्चरचा स्टडी करत असताना आपल्याला 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इन सॉलिडचा स्टडी करायचा, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण 1D आणि 2Dचा स्टडी करणार आहोत. मग त्याच्यामध्ये आहे पहा 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इन सॉलिड्स. की एखाद्या सॉलिडमध्ये 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग असते म्हणजे काय असते. पण तुम्हाला दिसतं इथं मी तुम्हाला 9 प्रकारचे सर्कल काढलेले आहेत आणि एका सेंटरच्या सर्कलला मी क्रॉस लाईनने डार्क केलेला आहे. सेंटरच्या पार्टिकलला लेफ्ट आणि राईट साईडकडून एक एक पार्टिकल टच झालेला दिसतो. म्हणजे सेंटरचा जो डार्क पार्टिकल आहे त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती दिसतो, 2. कारण लेफ्ट करून एक पार्टिकल अटॅच आहे आणि राईट साईडकडून एक अटॅच आहे. म्हणजे याला स्पिअर जे असणार आहे सेंटर पार्टिकलला ते किती आहेत, 2 आहेत टच झालेले. म्हणून या सेंटर पार्टिकलचा कॉर्डिनेशन नंबर किती असणार आहे, 2 आहे. मग एखाद्या सॉलिडमध्ये आपल्याला 1D स्ट्रक्चर जर ड्रॉ करायचं असेल तर आपण समजा आपल्याकडे लेमन असतील, 9 लेमन असतील किंवा 8 लेमन असतील, ते एकमेकाला जर आपण एका रोमध्ये जर अरेंज केले तर प्रत्येक सेंटरच्या लेमन हा अदर किती लेमनला टच झालेला असेल, 2. एक्सेप्ट जर आपण टर्मिनलचे लेमन सोडले तर. पण मिडलचा जर आपण लेमन जर पाहिला तर ते काय असतात, तुम्हाला एकाला एक अटॅच झाले दिसतात. म्हणजे एखादी क्लोज पॅकिंग जर आपल्याला 1D फॉर्ममध्ये जर लिहायची असेल त्यावेळेस आपण एखादा रो जर अरेंज करत असेल तर त्या रोमध्ये काय केलं जातं, पार्टिकल एका रोमध्ये असतील तर सेंटरच्या स्पिअरचा जो कॉर्डिनेशन नंबर असतो 1 डायमेन्शनलमध्ये तो कॉर्डिनेशन नंबर किती असतो, 2 असतो. समजा दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्ही लाडू तयार करता आणि डब्यामध्ये ठेवता. डब्यामध्ये समजा ओळीने 3 लाडू बसले तर सेंटरच्या लाडूला अदर किती लाडू अटॅच असू शकतात, 2. म्हणजे सेंटरच्या लाडूचा कॉर्डिनेशन नंबर काय झाला, 2 झाला. बरोबर. किंवा तुम्ही चेंडू खेळत असाल, चेंडू खेळत असताना तुम्ही 5 चेंडू एका लाईनमध्ये लावलेले आहेत एकाच रोमध्ये, ते झालं 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ द सॉलिड्स. पण सेंटरचा चेंडू हा अदर किती चेंडूला टच असणार आहे, 2 चेंडूला. म्हणजे सेंटरच्या चेंडूचा कॉर्डिनेशन नंबर किती असेल, 2 असेल. आलं लक्षात. तर हे झालं 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इन सॉलिड्स. मीन्स अ क्लोज पॅक्ड 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिझल्ट्स बाय अरेंजिंग द स्पिअर टू टच इच अदर इन अ रो. की एखाद्या रोमध्ये एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला जर टच होत असेल तर ती जी अरेंजमेंट आहे त्याला 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट्स म्हणायचं. बट इन 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इन सॉलिड्स द कॉर्डिनेशन नंबर ऑफ ई स्फिअर इज 2. आणि 1 डायमेन्शनलचं कुठलंही स्ट्रक्चर असेल एखाद्या क्रिस्टलचं तर त्याचा कॉर्डिनेशन नंबर हा 2 असतो. कारण एका रोमध्ये कितीही पार्टिकल तुम्ही जरी अरेंज केले तरी सेंटरचा पार्टिकल हा अदर 2 पार्टिकलला टच असतो. म्हणून 1D मध्ये कॉर्डिनेशन नंबर हा ऑलवेज 2 असतो. MCQ साठी लक्षात राहू द्या. What is the coordination number in 1 dimensional crystal structure? In 1 dimensional crystal structure, the coordination number is 2. Okay. Then we have studied what is the 2 dimensional close packing in solids.
की आपल्याला 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग सॉलिडमधली पाहिजे आहे. मग 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इज सॉलिडमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये काय सांगता येतं पहा, अ क्लोज पॅक्ड 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिझल्ट्स बाय स्टॅकिंग द रोज टुगेदर सच दॅट दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. की आपल्याला 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर माहिती आहे, ह्याचा एक रो अशाच प्रकारचं दुसरं 1Dचं स्ट्रक्चरचा सेकंड रो, हे 2 रो जर एकमेकाला आपण अटॅच केले, समजा मी लाईनमध्ये इथं 5 बॉल ठेवले आणि दुसऱ्या लाईनमध्ये त्याला अटॅच 5 बॉल ठेवले, नंतर तिसऱ्यामध्ये 5 ठेवले, मग आपल्याकडे 3 लाईन झाल्या 5-5 बॉलच्या, बरोबर. याला जर आपण जर अपवर्ड पोर्शनने जर पाहिलं तर अपवर्ड पोर्शननुसार ते स्ट्रक्चर कसं दिसेल, तुम्हाला प्लेनमध्ये दिसेल, सगळ्याची साईज जर सेम असेल तर. किंवा तुम्ही लेमन जर आडवे 5 ठेवले, नंतर दुसऱ्या रोमध्ये 5 ठेवले, हे काय दिसेल तुम्हाला, प्लेनमध्ये दिसेल. मीन्स इन क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर द फर्स्ट रो कंटेनिंग द स्फिअर आर स्टॅकिंग विथ अनदर रोज कंटेनिंग द स्फिअर. की पहिला स्फिअर हा दुसऱ्या स्फिअरला टच होणार आहे एकमेकाच्या रोमध्ये आणि त्याच्यापासून एक प्लेनर स्ट्रक्चर तुम्हाला तयार झालेलं दिसतं. दिस प्लेनर स्ट्रक्चर्स आर हॅविंग द 2 टाइप्स. पण त्याच प्लेनर स्ट्रक्चरचे जर पाहिले तर जनरली 2 प्रकार तुम्हाला पाहायला भेटतात. मीन्स दीज आर द 2 वेज टू ऑब्टेन द क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. की 2 डायमेन्शनलमध्ये जर आपण क्लोज पॅकिंग जर पाहिली तर 2 मार्काने आपल्याला प्रॅक्टिकली सांगता येते. एक असते स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरी असते हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. म्हणजे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर जर पाहिलं एखाद्या क्रिस्टलचं तर ते 2 प्रकारचं असतं. एक असतं स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आणि सेकंड काय असतं तुमचं हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. मग आता याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅक्ड 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर स्टडी करत असताना लक्षात राहू द्या की एक डब्बा आहे, त्या डब्यामध्ये तुम्ही 6 लाडू आडवे ठेवलेले आहेत. एक रो 3 लाडूचा आहे, दुसरा रो 3 लाडूचा आहे, नंतर तिसरा 3 लाडूचा आहे. म्हणजे टोटल त्या डब्याच्या बॉटमला जर पाहिले तर 9 लाडू आहेत. तुम्ही वरनं जर त्या डब्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला ते स्ट्रक्चर प्लेन दिसतं, बरोबर. मीन्स इन 2 डायमेन्शनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर देर इज अ प्लेनर्स. मीन्स ईच स्फिअर ऑफ द रो इज स्टॅकिंग विथ अनदर स्फिअर ऑफ द रोज. की पहिल्या रोचा स्फिअर हा दुसऱ्या रोच्या स्फिअरला स्टॅक केलेला दिसतो, चिटकलेला दिसतो आणि त्याच्यापासून तुम्हाला एक प्लेनर स्ट्रक्चर पाहायला भेटतं. त्या प्लेनर स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. ही 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग ही 2 प्रकारची असते, ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजे पहा. फर्स्ट आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. कशाला म्हणायचं, आता इथं पहा मी काय काढलेलं आहे, 6 आडवे स्पेअर काढलेले आहेत, त्याला ए नाव दिलं. दुसरे 6 आडवा रो काढलेला आहे 6 स्पेअरचा, तिसरा रो काढलेला आहे 6 स्पेअरचा आणि चौथा रो काढलेला आहे 6 स्पेअरचा. प्रत्येकाला मी ए नाव दिलेलं आहे. म्हणजे फर्स्ट रो ए टाईप असेल, सेकंड रो ए टाईप असेल, थर्ड ए असेल आणि फोर्थ ए. म्हणजे हे स्ट्रक्चर प्लेनर आहे. म्हणजे सगळ्यामधले जे स्पेअर असणार आहेत ते सेम आहे, त्यांची साईज सेम आहे आणि याचा सगळ्याचा रोचा टाईप्स काय, पेअरमधला ए टाईप कन्सिडर केलं. पण आता याच्यामध्ये पहा मी सेंटरला एक पार्टिकल तुम्हाला डार्क केलेला दिसतो ना. मग सेंटरचा जो पार्टिकल डार्क केलेला आहे त्याच्यावरती याचा अपचा एक पार्टिकल, लेफ्टचा एक पार्टिकल, राईटचा एक पार्टिकल आणि बॉटमचा याच्या मी लाईन जोडून घेतल्या, म्हणजे एजेस जॉईन करून घेतल्या. त्यावेळेस याच्यामध्ये स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर पाहायला भेटलं, बरोबर. स्क्वेअर दिसतो ना. म्हणजे तुम्ही जर असे 6 लेमन आडवे ठेवले, दुसरे 6 लेमन आडवे ठेवले, तिसरे 6 लेमन आडवे ठेवले आणि चौथे, त्यावेळेस तुम्ही वरच्या साईडनं जर त्याला पाहिलं त्या 24 लेमनला तर तुम्हाला प्लेन स्ट्रक्चर पाहायला भेटेल. त्या सेंटरचा लेमन हा अदर 4 लेमनला तुम्हाला कनेक्ट झालेला दिसेल. म्हणून याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो 4 असतो आणि हे जर आपण स्टॅक करून घेतलं एकमेकाला तर तुम्हाला स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं. म्हणून याला आपण म्हणतो स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर इन सॉलिड्स. पण हे स्ट्रक्चर कसं आहे, 2 डायमेन्शनल आहे, कारण 1 डायमेन्शनलमध्ये एकच रो येतो, पण याच्यामध्ये मोर दॅन 1 रोज आहेत अँड दोज रोज आर रिप्रेझेंटेड ॲट कॅपिटल ए ड्यू टू इट इज कॉल्ड ॲज ए टाईप क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. म्हणून स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये एक रो हा 1Dचा आहे, असे आपण 4 1D रो घेतलेले आहेत आणि ते एकमेकाला कनेक्ट केल्यानंतर सेंटरचा स्फिअर हा अदर 4 स्फिअरला कनेक्ट झाल्यामुळे याच्यामध्ये स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. ड्यू टू इट इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग और ऑल्सो कॉल्ड ॲज ए टाईप पॅकिंग. म्हणून याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर क्लोज पॅकिंग किंवा ए टाईप्स पॅकिंग म्हणतो. मीन्स 1 डायमेन्शनल रो ऑफ क्लोज पॅक्ड स्पेअर्स आर स्टॅक्ड ओव्हर इच अदर सच दॅट द स्पेअर अलाइन व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. की 1 डायमेन्शनल रोचा जो एक स्पेअर आहे तो दुसऱ्या स्पेअरला आपण कनेक्ट केला, म्हणजे सेकंड रो मधल्या, आणि त्याच्यापासून हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली जर पाहिले तर ते स्पेअर एकमेकांचे कसे आहेत, प्लेनर आहेत, हे आपल्याला दिसून येतं. इफ द फर्स्ट रो इज लेबल्ड ॲज अ कॅपिटल ए बिंग एक्झॅक्टली सेम ॲज द फर्स्ट रो, द सेकंड रो इज ऑल्सो लेबल्ड ॲज ए. पहिल्या रोला जर आपण ए नाव दिलं तर दुसऱ्या रोचे देखील स्पेअर सारखे आहेत म्हणून त्याला आपण ए नाव दिलं, तिसऱ्याचे स्पेअर देखील सारखे आहेत म्हणून त्याला आपण ए नाव दिलं आणि चौथ्या रोचे स्पेअर देखील सारखे आहेत म्हणून आपण सगळ्याला नाव काय दिलं, ए टाईप, बरोबर. म्हणून ही जी पॅकिंग एक्झिस्ट होत आहे ती पॅकिंग ही स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे किंवा त्याला आपण ए टाईप पॅकिंग असं म्हणत असतो.
बरोबर. हेन्स दिस अरेंजमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए टाइप्स 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. ही 2D अरेंजमेंट आहे. लक्षात आलं की डब्यामध्ये जर आपण 24 लाडू ठेवले, मोठ्या डब्यामध्ये बसत नाही तेवढे, पण कन्सिडर करा, तर ते प्लेनमध्ये असतील आणि त्यावेळेस सेंटरचा जो लाडू असणार आहे तो अदर 4 लाडूला कनेक्ट असतो. म्हणजे 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरमध्ये त्याचा जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो 4 असतो. आणि ही जी अरेंजमेंट आहे याच्यामधले प्रत्येक स्पिअर हे प्रत्येक रो मधले सारखे असतात. याला आपण ए टाईप अरेंजमेंट देखील म्हणत असतो. राहील लक्षात. ज्याच्यामध्ये दोनच गोष्टी लक्षात राहून द्यायचं की स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनलमध्ये सेंटरचा स्पिअर हा अदर्स 4 स्पिअरला कनेक्ट असल्यामुळे सेंटरच्या स्पिअरचा कोऑर्डिनेशन नंबर हा 4 असतो. अँड ईच स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्पिअर एव्हरी रो कंटेनिंग स्पिअर हॅव्हिंग इक्वल डायमेन्शन, इक्वल लेंथ, इक्वल ब्रेड अँड इक्वल हाइट्स मीन्स ऑल द स्पिअर आर आयडेंटिकल. Due to its first row is called as A type, second row is also called as A type. Due to this square close packing is also called as A type close packing in 2 dimensional structure. राहिलं लक्षात. आता त्याच्यानंतर पाहिजे व्हॉट इज मीन्स बाय हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल, की 2 डायमेन्शनलमध्ये हेक्झागोनल क्लोज पॅकिंग कशाला म्हणायचं. आता हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते पा. मी याच्यामध्ये काय केलेलं आहे, 6 पार्टिकलचा एक रो काढलेला आहे, त्याला ए नाव दिलं. दुसरा 6 पार्टिकलचा काढला त्याला मी बी नाव दिलं. तिसरा 6चा काढला त्याला मी ए नाव दिलं. चौथा 6चा काढला त्याला मी बी नाव दिलं. अशा प्रकारचे मी काय केले, रोज काढले 6 स्पिअरचे. काय पहा याच्यामध्ये काय ऑब्झर्वेशन करायचं. फर्स्ट जे वरचे 6 स्पिअर आहेत ते एक समांतर जोडले, पण सेकंड रोचा जो फर्स्ट स्पिअर आहे तो वरच्या 2 स्पिअरच्या सेंटरला आहे. बरोबर. त्याला आपण डिप्रेशन ऑफ द फर्स्ट रो कंटेनिंग स्पिअर म्हणतो, की 2 स्पिअरच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला डिप्रेशन म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, एक सेंटरचा स्पिअर अटॅच केलेला दिसतो. समजा तुमचं घरामधलं पंचपाळ असेल, मुलींसाठी खास माहीत असेल पा. पंचपाळाला आपण 3 सर्कल असतात. बरोबर. त्याला जर आपण व्हर्टिकली जर पलटी केलं त्याला तर तुम्हाला 3 सर्कल दिसतात. या साईडला एक सर्कल, या साईडला एक आणि त्या सेंटरला. ह्या 3 सर्कलच्या मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ट्रायंगल लाईक स्ट्रक्चर दिसतं. म्हणजे हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये पहिल्या रोचा जो स्फिअर असतो तो सारखे असतात, दुसऱ्या रोचे स्फिअर देखील सारखे असतात, पण त्यांची अरेंजमेंट डिफरंट असल्यामुळे आपण फर्स्ट रोच्या स्फिअरला ए नाव दिलं आणि सेकंड रोच्या स्फिअरला आपण बी नाव दिलेलं आहे. बरोबर. याला एबी टाईप पॅकिंग देखील आपण म्हणू शकतो. पण याच्यामधलं जर आपण सेंटरचा स्फिअर जर पाहिला तर अदर 6 स्फिअरला कनेक्ट झालेला दिसतो. वरचे 2, लेफ्टचा 1, राईटचा 1 आणि खालचे 2, म्हणजे टोटल स्फिअर सेंटरला किती कनेक्ट आहे तुमचे 6. मीन्स इन हेक्झागोनल क्लोज पॅकिंग the each row are different but their sphere size are also same. की हेक्झागोनल क्लोज पॅकिंग मध्ये प्रत्येक रो हा डिफरंट असेल. अल्टरनेट फॉर्म मध्ये ए वेगळा असेल तर बी त्याला वेगळा असेल, नंतर ए सारखा असेल, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड रो सारखा असेल, सेकंड आणि फोर्थ रो सारखा असेल. पण याच्यामध्ये जो सेंटरचा स्फिअर आहे तो अदर 6 स्फिअरला कनेक्ट असल्यामुळे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग मध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो किती असतो, 6 असतो. राहील लक्षात. आणि स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय होता, 4 होता. तसं याच्यामध्ये मी षटकोन काढलेलं दिसतो पहा. हेक्झागोन लाईक स्ट्रक्चर काढलेलं दिसतंय ना स्क्रीनवरती, की हेक्झागोन लाईक स्ट्रक्चर आहे. वरचे 2, खालचे 2, इकडले 1 आणि इकडला 1. म्हणजे सेंटरचा जो डार्क केलेला पार्टिकल आहे हा अदर 6 पार्टिकलला कनेक्ट आहे. म्हणून हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे तो 6 असतो इन 2 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये. बट दिस हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज एबी टाईप क्लोज पॅकिंग. यालाच आपण काय म्हणतो, एबी टाईप क्लोज पॅकिंग म्हणतो. कारण याच्यामधला फर्स्ट रो आणि सेकंड रो हा डिफरंट असतो. मीन्स द फर्स्ट रो कंटेनिंग स्फिअर अँड थर्ड रो कंटेनिंग स्फिअर आर आयडेंटिकल अँड सेकंड अँड फोर्थ रो कंटेनिंग स्फिअर आर आयडेंटिकल. ड्यू टू हेक्झागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज एबी टाईप क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. राहील लक्षात. आता डिस्क्रिप्शन काय म्हणते पहा, याच्यामध्ये दिलेलं आहे, थोडंसं सांगतो. क्लोज पॅक्ड 1 डायमेन्शनल रो शोज दॅट there are differentiation between the neighboring sphere. If the second row is arranged in such way that its sphere fit in the depression of the first row and staggered arrangement results. आता पहा, पहिल्या रोचे 2 जर आपण स्पेअर पाहिले, हा आणि हा, तर त्याच्या सेकंड रोचा जो पहिला स्पेअर आहे तो पहिल्या रोच्या डिप्रेशनमध्ये आहे. बरोबर. त्याच्या तिन्ही स्पेअरच्या मध्ये ट्रायंगल लाईक शेप दिसतो तुम्हाला. आणि असा ट्रायंगल लाईक शेप जर पाहिला तर तो कशामध्ये पाहायला भेटतो तुम्हाला, हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये. तसं स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये 2-4 स्पेअरच्या मधला जो शेप असणार आहे तो कसा असतो, स्क्वेअर लाईक शेप पाहायला भेटतो. तसं हेक्झागोनलमध्ये सेंटरचा स्पिअरचा कोऑर्डिनेशन नंबर पण या डायग्रामच्या तरी सांगू शकतो की 6 आहे. पण याच्यामध्ये जर आपण ॲक्च्युअल बुकमध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल दिसतं पहा 3 स्पिअरच्या मध्ये.
जसं की पंचमाचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही 3 लेमन घ्या, इथे एक लेमन अटॅच करा, इथे एक त्याला अटॅच करा आणि खालच्या साईडनं अटॅच करा. तशा 3 लेमनच्या मध्ये तुम्हाला ट्रायंगल झालेलं दिसेल. त्याच्यावरती आपण दुसरे 3 लेमन जर ठेवले तर वरचे 3 आणि खालचे 3 यांच्यामध्ये ट्रायंगल लाईक स्ट्रक्चर पाहायला भेटतं. म्हणजे त्याला आपण व्हाईट्स म्हणतो. ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणारच आहोत. म्हणून याच्यामध्ये लक्षात राहता महत्त्वाची गोष्ट की हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये फर्स्ट आणि सेकंड जे रो आहे ते डिफरंट असतात, पण फर्स्ट आणि थर्ड रो सारखा असतो, सेकंड आणि फोर्थ रो सारखा असतो. सेंटरचा पार्टिकल हा 6 अदर पार्टिकलला कनेक्ट असल्यामुळे सेंटरच्या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. म्हणजे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 असतो. And this hexagonal close packing is also called as AB types packing because their first and second row is also different but the sphere size is also identical. तर हे झालं तुमचं क्लोज पॅक्ड स्ट्रक्चरच्या बाबतीत. थँक्यू. थांबू आपण याच्यावरती. ओके. काही डाऊट्स आले तर मला व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. थँक्यू.